श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या आतापर्यंत श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे अर्जुना, मी तुला बहिरंग भक्ती सांगितली। बहिरंग भक्ती म्हणजे या शरीराने, वाणीने भगवंताची जी भक्ती केली जाते त्याला बहिरंग भक्ती म्हणतात। आता तुला मी अंतरंग भक्ती सांगतो। अंतरंग भक्ती म्हणजे मनानं, हृदयानं केलेली भक्ती ते सांगतो। आतापर्यंत ही जी भक्ती सांगितली ती बहिरंग होती। आता तुला अंतरंग भक्ती सांगतो। भगवद्गीतेचा 6वा अध्याय हा ध्यानयोग म्हणून ओळखला जातो। या अध्यायामध्ये, पूर्ण अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान ध्यान कसं करावं, म्हणजे अंतरंग भक्ती कशी करावी हे सांगत आहेत। तिच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ह्या अध्यायाबद्दल ते आपण बघू। ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात बघा। तो गीते माझी षष्टीचा प्रसंगो असे ऐनीचा, जैसा क्षीरार्णव अमृताचा निवाडू झाला। हा गीतेमधील 6वा अध्याय हा कसा आहे की जसं समुद्र मंथन केल्यानंतर अमृत निघालं, तशा प्रकारे हा गीतेचा 6वा अध्याय आहे, फार महत्त्वाचा आहे असा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भंडार उघडले का। हा गीतेचा सार आहे। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, 6वा अध्याय हा ध्यानयोग जो आहे गीतेचा सार आहे। विवेक, विचार सागराचा दुसरा तीर आहे आणि योगी लोकांचा भंडार आहे। अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या 6व्या अध्यायाबद्दल सांगत आहेत। जे आदी प्रकृतीचे विसंवने, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, म्हणजे आदी प्रकृतीचं हे आश्रयस्थान म्हणजे आदिमायेचं। आदिमाये आपण पाहिलेलं आहे। आदिमायेनं ह्या सृष्टीची निर्मिती केली आहे। त्या आदिमायेचं 20वा स्थान आहे, विश्रांती स्थान आहे। आणि शब्द ब्रह्म, हे शब्द ब्रह्म आहे। हे शब्द ब्रह्म इव्हन वेदाला सुद्धा समजू शकलं नाही, अशा प्रकारचा हा गीतेचा 6वा अध्याय आहे, सार आहे। तो अध्यावो 6वा, वरी साहित्याची बरवा, सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊन। हा अध्याय म्हणजे साहित्य, याच्यामध्ये सर्व साहित्य येतं, अलंकार येतो, रसाळवाणी आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा 6वा अध्याय मी रसाळवाणीमध्ये सांगतो आणि अलंकारयुक्त वाणीने सांगतो। म्हणून आपण सर्वांनी सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊन, म्हणून चित्त देऊन तुम्ही सर्वांनी ऐकावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत। माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन। आता मूळ ही जी भगवद्गीता आहे ती संस्कृतमध्ये आहे। संस्कृत सर्वांना समजत नाही, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या संस्कृत भगवद्गीतेचा प्राकृतमध्ये टीका केली, तिला ज्ञानेश्वरी म्हणतो। मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की जरी ही प्राकृत भाषा असली, मी प्राकृत भाषेमध्ये जरी बोलत असलो तरी अमृतालाही जिंकण्याची या मराठी भाषेमध्ये ताकद आहे।
तरी परी अमृता तेही पैजा जिंके. अशा प्रकारचे रसाळ अक्षरे ऐशी अक्षरे रसिके मिळविन. अशा प्रकारचे रसाळ अक्षर सांगेन आणि मृदू अक्षर सांगेन, अलंकारयुक्त वाणीनं सांगेन. ही माझी मराठी म्हणून तुम्ही हिनवू नका. संस्कृत चांगलीच आहे, परंतु आपली मराठी भाषा पण चांगली आहे. ही अमृताला सुद्धा जिंकेल अशा प्रकारची आहे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आता हा जो याची 6व्या अध्यायाची ज्ञानेश्वर महाराजांनी महती सांगितली की 6वा अध्याय हा गीतेचा सार आहे असं सांगितलेलं आहे. जशा प्रकारे समुद्राचं मंथन केल्यानंतर अमृत निघालं, तशा प्रकारे गीतेचा मंथन केल्यानंतर हा 6वा अध्याय आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता हा अध्याय म्हणजे हा जो ध्यानयोग आहे, हा अध्याय सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे त्याचे ध्यानाची महती सांगण्याच्या अगोदर श्रीकृष्ण महाराज पहिल्या श्लोकामध्ये सांगतात की बघा, श्री भगवान उवाच. भगवान काय म्हणतात? अनाश्रिता कर्मफलम कार्य कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निराग्नी च अक्रिया. म्हणजे कार्यम कर्म करोति, आपले कर्तव्य कर्म करणे म्हणजे कार्य कर्म करोति यः. अनाश्रिता कर्मफलम म्हणजे फळाची इच्छा न करणारा, म्हणजे कर्माच्या फळाबद्दल तिच्याबद्दल काही इच्छा नाही. कर्म करायचं, परंतु कर्माच्या फळाबद्दल इच्छा नाही आणि आपले कर्तव्य कर्म करतो. संन्यासीचं योगीचं, त्यालाच संन्यासी म्हटलेलं आहे, त्यालाच योगी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा सारांश असा की आपले कर्तव्य करत असताना फळाची इच्छा न करता जो आपले कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी आहे, तोच योगी आहे. संन्यासीच योगीच न निराग्नीच अक्रिया. आणि इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट श्रीकृष्ण महाराज सांगतात की जो आपले कर्तव्य कर्म करत नाही तो संन्यासी नाही. आणखीन स्पष्ट करून सांगत आहेत, निराग्नी म्हणजे अग्निहोत्रादी कर्मे सोडून, म्हणजे आपले कर्तव्य कर्म जो न करत नाही, अक्रिय राहतो, म्हणजे आपले कर्तव्य कर्म करत नाही, तो संन्यासी नाही, योगी नाही. इथं स्पष्टपणे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, संन्यासी किंवा योगी होण्यासाठी प्रथम अट आहे आपले कर्तव्य कर्म करणे. म्हणजे कुणी असं समजू नये की मनुष्याने ध्यानयोग करत करत भगवंताला प्राप्त करू शकतो, ध्यानयोग सर्वात श्रेष्ठ आहे असं कोणी समजू नये. जरी हा अध्याय सर्वश्रेष्ठ असला तरीसुद्धा पहिल्याच श्लोकामध्ये भगवान स्पष्ट करून सांगत आहेत की हे भावांनो, जो कर्म करत नाही, अक्रिय, तो संन्यासी नाही, तो योगी नाही. परंतु जो आपले कर्तव्य कर्म फलाची इच्छा न धरता, फलाची इच्छा न करता करतो, तो संन्यासी आहे, तो योगी आहे. आता आणखीन काय म्हणतात पहा, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने जनी मनी, एरवी विचारती जव दोन्ही तव एकची ते. योगी आणि संन्यासी हे एकच आहेत. काय म्हणतात ते? योगी पण आणि संन्यासी पण एकच आहेत. सिनाने म्हणजे वेगवेगळे नाही आहेत. तू असं समजू नको की योगी वेगळा आणि संन्यासी वेगळा, ते दोघंही एकच आहेत असे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. सांडजे दुज्या नामाचा आभासू, तरी योगी तोच संन्यासू.
फक्त नाव सोडलं, नावामध्ये फक्त अंतर आहे. एकाला योगी म्हणतात, दुसऱ्याला संन्यासी म्हणतात. सांडिजे तुझ्या नामाचा आभासो, हे जर सोडलं, फक्त नाव जर सोडलं, तर योगी आणि संन्यासी एकच आहे. पाहता ब्रह्मी नाही अवकाशो दोही माझी. ब्रह्मामध्ये म्हणजे देवामध्ये, अध्यात्मामध्ये संन्यासी आणि योगी हे एकच आहेत. या दोघांमध्ये भेदभाव नाही आहे, फक्त नाव सोडलं तर. जैसे नामाचे नि अनारिसेपणे एका पुरुषा ते बोलावणे. आता एकाच पुरुषाला दोन नावाने आपण ओळखतो किंवा जास्त नावाने ओळखतो. याचा अर्थ असा नाही की तो पुरुष वेगवेगळा आहे. नाव वेगवेगळं असू शकतं, परंतु पुरुष एक आहे. का दोही मार्गी जाणे एकच ठाई. आता एका गावाला जायचं आहे, त्या गावाला जाण्यासाठी 2 किंवा 3 मार्ग असतात, परंतु गाव एकच आहे, मार्ग वेगवेगळे आहेत. तशा प्रकारे हे योगी आणि संन्यासी एकच आहेत. ना तरी एकची उदक सहजे परी सिनाना घटी भरिजे तैसे भिन्नवत जाणीजे योग संन्यासाचे. इथं ज्ञानेश्वर महाराज वेगवेगळे उदाहरण देऊन, दृष्टांत देऊन समजावण्याचा प्रयत्न करत आहेत की संन्यासी आणि योगी एकच आहेत. ते काय सांगतात? पाणी आहे, ते पाणी एका भांड्यात घातलं आणि दुसऱ्या भांड्यात घातलं म्हणून ते काही वेगवेगळे नाही, पाणी एकच आहे. जरी भांडे वेगवेगळे असले तरी पाणी एकच आहे. तशा प्रकारे योगी आणि संन्यासी एकच आहेत. ऐके सकळ समते जगी अर्जुना गा तोच योगी जो कर्मे करुणी रांगी नोहेची फळी. म्हणजे हे अर्जुना ऐक, कर्म करत करत कर्म करणारा आणि योगी तोच आहे, तो संन्यासी आहे. आणि जो फळाची इच्छा ठेवत नाही, ज्याची फळाच्या ठिकाणी राग नाही म्हणजे आसक्ती नाही, तोच संन्यासी आणि तोच योगी. जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी वी न सहजे आणि तेथेच ते बीजे अपेक्षिना. आता जशा प्रकारे पृथ्वी जी आहे ती काय करते? झाडाझुडपांना उगवते. सर्व झाडाझुडपं जे आहेत ते सर्व जमिनीतून उगवतात, परंतु जमिनीला तिचा अहंकार नसतो आणि भूमीला त्या झाडाच्या फळाची अपेक्षा पण नसते. ती जन्मदात्री आहे. त्या झाडाझुडपाची सर्वाची जन्मदात्री भूमी आहे, परंतु ती अहंकार करत नाही की मी माझ्यामधूनच हे सर्व जन्मले. आणि ती त्या झाडावरती जे फळं येतात त्या फळाची सुद्धा ती अपेक्षा करत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. तैसा अन्वयाचे नि आधारे जातीचे नि अनुकारे जे जेने अवसरे करणे पावे ते तैसेच उचित करी परी साठुपी नाही शरीरी आणि बुद्धी करुणी फळेवरी जयाची ना. ऐसे तोच संन्यासी पार्थागा पर्यसी तोची भरवसेनिसी योगीश्वर. तोच संन्यासी आहे, तोच योगी आहे. त्याला साठोपे म्हणजे काय म्हणतात? अहंकार नाही. मी केलो असा अहंकार नाही, फळाची अपेक्षा नाही. आणि उचित करी म्हणजे जे उचित कर्म आहे ते करतो, फळाची अपेक्षा ठेवत नाही. बुद्धी आणि कामना, मनकामना आपण म्हणतो की फळाची अपेक्षा तशी नसते. ऐसा तोच संन्यासी पार्थागा पर्यसी तोची भरवसेनेसी योगेश्वरी. तोच योगेश्वर आहे, तोच संन्यासी आहे, तोच योगी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वाचुनी उचित कर्म पासांगिक त्या म्हणे सांडावे बद्धक तरी टाकोटाकी अनिक मांडीची. तो काय करतो? तो वाचोनी उचित कर्म प्रासंगिक, जे आपल्याला प्रासंगिक कर्म जे आहे म्हणजे आपल्याला जे कर्तव्य कर्म आलेलं आहे, हे कर्तव्य कर्म काय मला बंधनाला कारण आहे असं म्हणून तो सोडून देतो. समजा एखादा मनुष्य जो आहे हे आपले कर्तव्य कर्म मला बंधनाला कारक आहेत म्हणून सोडून देतो आणि टाकोटाकी अनेक मांडीचे आणि दुसरेच कर्म करतो. म्हणजे आपले कर्तव्य कर्म सोडायचं
का म्हणायचं, हे कर्तव्य कर्म जे आहे हे बंधनाला कारक आहे म्हणायचं आणि ते टाकून द्यायचं आणि दुसरेच कर्म चालू करायचे. हां, आता काय म्हणतात, ग्रहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे, की तोची संन्यासवा ठेवीजे सरीसे पुढती. आता अशा लोकांचं काय होतं, गृहस्थ आश्रम आहे म्हणजे गृहस्थी मनुष्य आहे, त्याचं अगोदरच एक ओझं आहे, माथ्यावरती आहे. हां, आणि ते सोडून द्यायचं आणि संन्यास घ्यायचा. हां, आणि संन्यास घ्यायचा. आता काय होतं बघा, संन्यासाश्रमाचं ओझं घ्यायचं, ग्रस्त आश्रमाचं ओझं टाकून द्यायचं आणि संन्यास आश्रमाचं ओझं घ्यायचं. मी संन्यासी होतो म्हणायचं. आता आपला सर्वांचा अनुभव आहे, आपण ग्रस्ती आहोत. घरामध्ये किती 5-6 मनुष्य किंवा 7-8 मनुष्य राहतात. आता पहा, थोडं कम्पेअर करू आपण. जे संन्यासी आहेत, मोठमोठे मठ आश्रम बांधून आहेत, आणि आपण ग्रस्ती आहोत. आता ग्रस्ती काय, की एक 7-8 लोक, 5-6 लोक, 7-8 लोक घरामध्ये राहतात. मग 1-2 जणच फक्त स्वयंपाक करतात पूर्ण घरासाठी. परंतु आश्रमामध्ये, मठामध्ये काय असतं, तिथं कितीतरी 20-25 लोक स्वयंपाक करतात. आपण पाहिलेलं आहे की ते भोजनाची व्यवस्था करतात, त्या आश्रमामध्ये मठामध्ये राहणाऱ्याची व्यवस्था करतात. पुष्कळ त्यांचे चेले असतात, पुष्कळ शिष्य असतात. घरामध्ये 5-6 माणसं, 7-8 माणसं, आश्रमामध्ये 100-200 माणसं. घरामध्ये थोडा स्वयंपाक होतो, आश्रमामध्ये कितीतरी मोठा 100-200 मनुष्याचा स्वयंपाक करावा लागतो. आता घरचा खर्च जो आहे, एका सर्वसाधारण घरचा खर्च जो आहे तो 20-25 हजारामध्ये भागतो किंवा 30-40 हजार रुपयामध्ये भागतो. परंतु या आश्रमाचा खर्च जर पाहिला, या मठाचा जर खर्च पाहिला तर लाखो रुपये असतात. लाखो रुपये महिन्याला खर्च येतो. घरामध्ये तुमची सेवा करायला 1-2 असतात. आश्रमामध्ये महाराजाची सेवा करायला कितीतरी लोक असतात, कितीतरी भक्त असतात. मग हा प्रपंच सोडायचा आणि दुसरा प्रपंच घ्यायचा, आणि तो प्रपंच पण का साधा नाही आहे, या गृहस्थाश्रमापेक्षा सुद्धा मोठा प्रपंच आहे तो. म्हणजे संन्यास घेणे, आश्रम बांधणे, मठ बांधणे, संन्यासी होणे हे काही सोपं नाही आहे. तर उलटं छोटं जे कार्य होतं ते मोठं झालं. आता त्यांनी काय ते सांगत आहेत ज्ञानेश्वर महाराज, की ग्रस्ताश्रमाचे ओझे कपाळे आधीचे आहे सहजे. हे छोटं आहे, हे जे ओझं ग्रस्ताश्रमाचं छोटं आहे, पण ते सोडून द्यायचं आणि तेची संन्यासवा ठेवीजे सरीसे पुढती. आणि संन्यास घ्यायचा, संन्यास आश्रम बांधायचा, मठ बांधायचा. छोटं काम होतं अगोदर, आता मोठं काम. म्हणजे तुम्हाला कर्म सुटलं नाही, कुणालाही कर्म सुटलेलं नाही. मी संन्यासी म्हणणाऱ्याचं उलट कर्म वाढलेलं आहे. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा न ओलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पाची. म्हणून अग्निसेवा न सांडिता, अग्निसेवा म्हणजे अग्निहोत्रादी कर्म, आपले जे कर्तव्य कर्म आहे त्याला सोडू नये. कर्माची रेखा, एक जी लक्ष्मण रेखा आहे कर्माची, कर्म जे आखून दिलेलं आहे ती लक्ष्मण रेखा ओलांडू नये. तो स्वभावताच सुखी असतो, तो योगी आहे, तो संन्यासी आहे. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगत आहेत. कर्म तर करावंच लागतं, कर्म कधी सुटत नाही. काही केलं, कुठेही जा, हे कर्म काही सुटत नाही. आता इथे मला एक दृष्टांत आठवला. काही दिवसापूर्वी व्हॉट्सअपवरती एक छान प्रकारची कहाणी ऐकण्यात मिळाली. व्हॉट्सअप काही वाईट नाही आहे, त्या व्हॉट्सअपमध्ये पण बऱ्याच काही गोष्टी चांगल्या मिळतात. तिथं व्हॉट्सअपमध्ये
एक कहाणी मला वाचण्यात आली, ती सांगतो. तिथं एक राजा होता. मग एक राजा असल्यानंतर राजाला पुष्कळ कार्य असतात. राजाला प्रजेची काळजी घ्यावी लागते, आपल्या देशाचं संरक्षण करावं लागतं, न्यायनिवाडा करावा लागतो, बरेच कामं असतात. मग एक तो राजा कंटाळा आला. त्याला कंटाळा आला म्हणजे कुठपर्यंत हे देशाचं संरक्षण करावं, कुठपर्यंत प्रजेची काळजी करावी, कुठपर्यंत लोकांचे भांडणे सोडवावेत, न्यायनिवाडा करावा, किती किती ताप. म्हणून तो राजा काय केला, आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुला म्हणाला, हे गुरुवर्या, मला कंटाळा आला म्हणे, मला राज्य करायचं नाही. आता का राज्य करायचं नाही, गुरुने विचारलं. तर त्याने सांगितलं सर्व, की किती काळजी करू म्हणे, प्रजेची किती काळजी करू, सैन्याची किती काळजी करू, कोणीतरी राजा आपल्यावरती आक्रमण करेल त्याची भीती असते, न्यायनिवाडा करावा लागतो, भांडण तंटे सोडावं लागतात, अशा बरेच कष्ट आहेत, मला हे नको म्हणे. बरं, ठीक आहे. गुरु म्हणाले, ठीक आहे, सोडून दे तू, हे काय राज्य सोडून दे, परंतु जाशील कुठे तू, तुझ्या पोटापाण्याची जेवण्याची व्यवस्था काय. तू जरी हे राज्य सोडून गेलास तरी तुला काहीतरी करावं लागेल, काहीतरी कमवावं लागेल, तुला पोटापाण्याची व्यवस्था काय. मग तो राजा म्हणाला की मी काहीतरी नोकरी करतो आणि काहीतरी कमावतो, मला खाण्यासाठी किती लागतं म्हणे, मला माझ्या बायकोला खाण्यासाठी किती लागतं, तेवढं मी कमावीन म्हणे आणि आनंदात आहे. बरं म्हणे, हे राज्य तुम्हाला दिलास ना. हो, तुम्हाला सगळं राज्य दिलं म्हणे, हे आता आजपासून हे सगळं राज्य तुमचं. मग तुला नोकरी करायची आहे ना. हो, मला नोकरी तर करावं लागेल, काहीतरी पोटापाण्याचं व्यवस्था करावं लागेल. मग असं कर म्हणे, माझ्या राज्यामध्ये ते गुरु सांगत आहेत की माझ्या राज्यामध्ये एक जागा खाली आहे म्हणे, माझ्या राज्यामध्ये एक जागा खाली आहे, हां, तू तिथं नोकरी कर. हो, करतो म्हणे, करतो म्हणे, सगळी काळजी माझीच आहे, परंतु एक जागा खाली आहे, राज्य मी चालवेन, सगळं मी करेन, काही तू काळजी करू नको, फक्त एक जागा आहे तिथे तू नोकरी कर. हो, करतो म्हणाला. मग कोणती नोकरी, कोणती जागा खाली आहे. मग ते गुरु काय म्हणाले बघा, ते गुरु म्हणाले, इतर राजाची कमतरता आहे, राजाची जागा खाली आहे, तू राजा हो. हा तर राज्य सोडून जायला तयार होता, परंतु गुरु काय सांगतात, तू राजा हो, राज्य माझं, सगळी काळजी माझी, प्रजेची काळजी मी घेतो, कोण देश आक्रमण करेल न करेल त्याची काळजी मी घेतो, भांडण तंटे मी सोडवतो, परंतु तू राजा म्हणून नोकरी कर आणि सगळं माझ्या ह्याच्यावरती सोडून दे. असं म्हटल्यानंतर राजाला उपरती झाली. राजा मला, ठीक आहे, मला नोकरीच करायची आहे ना, सगळं काळजी तुम्ही घेणार, मग मी करतो म्हणे राजाची नोकरी. इथं सांगायचा उद्देश हा आहे की आपण कर्तव्य करावं, भगवंताला म्हणावं, बाबा हे सगळं तुझंच आहे, मी तू सांगल तसं काम करतोय, तुझ्या शास्त्राप्रमाणे वागतोय, तुझ्या आज्ञेचं पालन करतोय. जशा प्रकारे एखादा नोकर आपल्या मालकाची नोकरी करतो आणि तो नोकर मालक जे सांगतो ते ऐकतो, ते काम करतो, तशा प्रकारे आपण कर्म करावं, कर्तव्य करावं. मग त्याचं फळ मिळो न मिळो ते मालक बघून घे. तो राजा, जसं राजाने सगळा भार आपल्या गुरुवरती टाकला, तशा प्रकारे आपण आपला सर्व भार, फळ मिळो न मिळो, काम हो न हो, हे भगवंताचं काम. आपलं काम काय, फक्त कर्तव्य करणे. मग असा मनुष्य जो आहे, असं जो कर्म करतो तो योगीच आहे, तो संन्यासीच आहे, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन ते काय म्हणतात बघा, नहि असन्यासस्त संकल्प योगी भवती कश्चन. म्हणजे संन्यस्त म्हणजे संकल्पाचा त्याग केल्याशिवाय,
संकल्पविरहित कर्म केल्याशिवाय कोणीही योगी होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की कर्मफळाची इच्छा करायची नाही, संकल्पाचा त्याग करायचा, त्याच्याशिवाय कुणालाही योगी होता येत नाही. नुसता कर्माचा त्याग नाही, नुसता कर्माचा मी कर्म करणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. आता आपण पाहिलं, संन्यासी लोक मठ बांधतात, संन्यासी होतात, मोठमोठे आश्रम बांधतात, परंतु त्यांचा व्याप आणखी गृहस्थाश्रमापेक्षा मोठा होतो. तर नुसता कर्माचा त्याग होऊ शकत नाही. कर्माचा त्याग करायचा असेल तर संकल्पाचा त्याग करावा. अशा प्रकारचे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता पुढे काय म्हणतात बघा. आरुरुक्षे मुने योगम कर्म कारण मुच्यते, योगारूढ तसेव क्षमा कारण मुच्यते. आरुरुक्षो मुने योगम कर्म कारण मुच्यते. म्हणजे जे नवीन साधक आहेत, ज्यांना योग साधना करायची आहे, ज्यांना योगारूढ व्हायचं आहे, त्यांना काय करायचे? कर्म कारण मुच्यते. कर्म हेच कर्म करायलाच पाहिजे. म्हणजे कर्म कारण मुच्यते. सर्व क्रियाचा त्याग केव्हा होतो? योगारूढस्य तसेव क्षमा कारण मुच्यते. म्हणजे जो योगारूढ झाला त्यांना सर्व क्रियाचा त्याग करता येतो. परंतु योगारूढ होण्याच्या अगोदर प्रत्येकाने काय करायला पाहिजे की नवीन जे ह्या साधक आहेत त्यांनी कर्म करणे हे महत्त्वाचं आहे, असं या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता या श्लोकाचा विस्तार आपण पुढे करू. आता हे सत्र आता इथेच मी थांबवतो की हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की योगारूढ जो आहे आणि योगाची साधना करणार यामध्ये काय फरक आहे ते आता श्रीकृष्ण महाराज या श्लोकामध्ये सांगत आहेत. याचा विस्तारात आपण पुढच्या सत्रात करू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.